नमस्कार मंडळी, कोकणी वसंत या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आणि मी आलेलो गावी आमच्या देवीच्या जत्रेसाठी। आज आमची जत्रा आहे देवीची आणि मी संध्याकाळी दाखवणार आहे तुम्हाला देवीची जत्रा वगैरे, मंदिरावर कशी विद्युत रोषणाई वगैरे केली आहे ते पाठीमागे आपण बघू शकता। माझं घर आहे आणि हे बघा, हे माझ्या चुलत भावाचं घर आहे, दिनेश गावकरचं, आणि हे आमचं दुसरा चुलत भाऊ आहे किशोर गावकर याचं घर। चला तर मग बघू, आपण रात्री भेटू, संध्याकाळी भेटू त्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी। तर हे बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता हे आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे, म्हणजे आमच्या कुळाचाराचं। या ठिकाणी पहाटे देव येणार आहेत आणि मानाचं ताट आणि मानाची तलवार इथून घेऊन जाणार आणि देवळाभोवती फेऱ्या घातल्याच्या नंतर जत्रेची सांगता होते। तर हे बघा, या ठिकाणी विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे आणि इथून आपण आता जाणार आहोत मंदिराकडे। मला दाखवतो जत्रा कशी लागते ती आणि कशी भरते। तरी बघा, या ठिकाणी आता दशावतारी नाटक चालू होणार आहे। यापूर्वी आपण बघू शकता अशा प्रकारे एकदम नेत्रदीपक विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिरावर आणि फटाक्यांची आतषबाजी पण होत आहे। आणि आता दशावतारी नाटक थोडे दिवस चालू होईल आणि त्यानंतर मी तुम्हाला बाहेर पण दाखवणार आहे, जत्रेच्या बाहेरचा परिसर, जिथे छोट्या छोट्या गावातून छोटे छोटे व्यापारी येतात आपली दुकानं घेऊन। आणि जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लागतात, खाद्यपदार्थांची दुकानं, खेळण्यांची वगैरे दुकानं असतात। आणि त्यानंतर पहाटे देवीचं ताट आणि मानाची तलवार येणार आहे आणि ते ताट फिरतं, ते सुद्धा मी दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि चॅनल सबस्क्राईब करा।
काय हो काय मनशांती चाय का बर का नाही घेतलंस तू मंचुरियन भाजी खायची बरोबर काय म्हणतो Bye.
तुमची पितृ देवता थोडीतरी हुशार होती, ज्ञानी होती. काय भांडण काय? दुसऱ्या मात्र आहे का पाहता? काय करणार आहे तुला? काही इच्छाच नाही काय? मग तुझी इच्छा नाही पण माझी इच्छा आहे. तुला ठार मारा. जो माझ्या मार्गात मिळाला त्याला जिवंत कारण नाही त्याला या मृत्यू लोकात या वातावरणात